नक्की संकेत म्हात्रे दोघांचंही एकत्रितपणे यावेळी स्वागत. स्वागत होतोय. संकेत म्हात्रे, सुशांत सागर स्पर्धेचे यशस्वी आयोजक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. स्वागत करूया सर्व पाहुण्यांचं आणि त्याचबरोबर जाऊया थेट मैदानाच्या दिशेनं. इथे गोलंदाजी करणारा संघ आर्यन चिर्ले संघ आणि गोलंदाजांना सुवर्ण संधी असेल बघा. खरं तर लालबागचा ग्रुप चिर्ले आणि आनंद मडवी प्रतिष्ठान यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजाला 2000 रुपयाचं बक्षीस मिळणार आहे. दिलीप दादा मडवी या मॅचचा आनंद घेताना त्यांचं करूया सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. आर्यन चिर्ले विरुद्ध राधाकृष्ण सुरंगपाडा हा सामना सायप्रिजच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या देखील अनेक प्रेक्षक पसंती देत आहेत, पाहतायत. या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. चला, सलामीची थोडी मैदानात उतरली. फिल्डिंग लावा आर्यन चिर्ले टीम. निर्दोष चला फिल्डिंग सजवा. निर्दोष करत विनंती असेल टीम स्पिरिट लवकर घ्या मैदानात, कारण फार उशीर कमी असतो रजनी स्पर्धेमध्ये. त्यामुळं ताबडतोब टीम स्पिरिट गेम प्लॅनिंग स्ट्रॅटर्जी लवकर आखा आणि मैदानात ताबडतोब मॅचला सुरुवात करा. चॅलेंजर चिर्ले संघ एक सामना या आजच्या रात्रीमध्ये पहिला संघ या गावचा पराभूत झाला. आता दुसरा संघ मैदानात खेळतोय. आर्यन चिर्ले खूप चांगला, खरं तर योग्य वेळामध्ये सामने संपन्न होत आहेत. चला वेळ घेऊ नका, आयोजन कमिटीच्या वतीनं सूचना आली आहे. आणि खास करून खरं तर आमच्या अलंकारजी परदेशी बरोबर या वेळेवर लक्ष देऊन आहेत. त्यामुळे खेळाडू जास्त टाइमपास करणार नाही याची आम्हाला पूर्णपणे कल्पना आहे. सलामीची थोडी मैदानात दाखल झाली आहे, ती म्हणजे सलामीवीर फलंदाज आशिष मते आणि आतिश मते ब्रदर्स. आशिष, आतिश, तर विनीत मडवी. विनीत सुवर्ण संधी आहे. लालबाग ग्रुप आनंद मडवी प्रतिष्ठान यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल विनीत मडवी यांना विकेट हॅट्रिक घेतली तर. मगाशी देखील त्यांनी प्राइज लावलं होतं. गावची स्पर्धा आहे. खरं तर ज्या पद्धतीनं आपण बघितलं तर गावचा संघ असतो ना, त्यावेळी ही बक्षीस लावले जात आहेत. मगाशी चॅलेंजर चिर्ले टीमला देखील बक्षीस लावलं होतं. आता बघूया कशा प्रकारचा बॅटल सुरू होतो आहे. गेम इज ऑन, लेट्स प्ले. पहिलाच फुलटॉस बॉल, स्ट्रेट ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळतो. व्ही शेप न ठोकलेला हा पहिला चौकार. इव्हेंटचे प्रोपायटर सन्मानित स्वप्नीलजी पाटील कळंबुसरे यांना विनंती करून आपण व्यासपीठाची कृपा करायची आहे. आशिष मतेच्या बॅटमधून चौकार आला. तदनंतर मग हलकच आशिषनं स्टेअर केलंय. आशिष मते ऑन स्ट्राईक. एक सिंगल कंप्लीट करतो. संघाची धावसंख्या धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळेल ती टोटल 5. आणि इथे मात्र हवेमध्ये लाफ्टे स्ट्रोक. चेंडू जात आउट ऑफ द पार्क. येतो अजून एक खणखणीत चौकार. परंतु इथे 2 चौकार आलेत पहिल्या ओव्हरमध्ये. पुतण्या आहे विनीत दिलीप मडवी यांचा. आणि पुतण्याचं चांगलं मनोबल वाढवण्याचं काम मात्र लाईव्ह प्रक्षेपण पाहणारे सर्व मंडळी, त्यानंतर थेट मैदानावर काही मंडळी आलेत, सपोर्ट करतायत. परंतु इथे सुरुवात दमदार करत असताना आशिष मते तुम्हाला पाहायला मिळाला. चौकार लगावला, सिंगल काढले. आतिश मतेनं देखील चौकार, म्हणजे दोघांनी चौकारानं सुरुवात केली आपल्या इनिंगला. हलकासा डिफेन्सिव्ह स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतोय. एक सिंगल आली आहे. राधाकृष्ण सुरुंगपाडा टीम मैदानावर खेळत असताना सचिन यांचा संघ खेळतोय. खरं तर सचिन एक अनुभवी खेळाडू आहे. सचिन तांडेल. समर्थ चषकामध्ये हार मिळाली होती. खरं तर हातातून सामना निसटला होता. 2 बॉलमध्ये 4 धावा त्या ठिकाणी काढल्या गेल्या. थोडस टेन्शन आला होता. परंतु या मॅच मध्ये आता कशा प्रकारे परफॉर्मन्स होईल पाहावं लागेल. वाईटिश लॉंगॉनकडे क्षेत्ररक्षक येतोय वेगानं. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण. या पहिल्या पॉवर प्ले मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 12 या आकड्यावर. अजून एक बॉल बाकी आहे. 12 धावा धावफलकावर. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चांगली दमदार सुरुवात मी म्हणेन आतापर्यंत जर विचार केला तर. 2 चौकार आलेत. तिरंगा चषकाचे हे आयोजन तुम्ही पाहताय. स्वर्गीय बाजीराव अर्थातच अण्णा परदेशी
यांच्या स्मृतीला उजाला देण्याकरता त्यांची स्मृती अखंड स्मरणात राहावी म्हणून या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळते या चिरनेर नगरीमध्ये. वाघेश्वर एरिया, वाघेश्वर विभाग, अगदी तिथे असणारे हे क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळते. हा बॉल जाईल इथे, मात्र डॉट. अंतिम शेवटचा बॉल विनीत मडवीचा डॉट. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूंच्या समाप्तीनंतर पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिला एक षटक समाप्त, 12 धावा धावफलकावर लागल्या आहेत. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्म. जय शिवराय. सुंदर संगीत, ऊर्जा देणारं संगीत. फुलटॉस बॉलवर पहिल्या ओव्हरमध्ये चौकार आला. या ओव्हरमध्ये षटकार. अजून फुलटॉस. विकेटवर जास्तीत जास्त फुलटॉस बॉल पाहायला मिळत आहेत आणि या फुलटॉस बॉलवर टोल वसूल करणारा स्विच हिटचा रिव्हर्स स्वीपचा षटकार. चौकार आला. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरला अलंकार घरतने सुरुवात केली. पहिला बॉल फुलटॉस षटकार, दुसरा बॉल फुलटॉस चौकार, पुन्हा एकदा दुसरा षटकार आला. अशाच पद्धतीनं या धावा आता वाढत गेल्या 24 या आकड्यावर. बॅक टू बॅक 2 षटकार. स्ट्रेट हिट विशेपनं केलाय. क्षेत्ररक्षक नाही कुणी. अगदी निर्जन स्थळातून चेंडू फरार. येतोय चौकार. सुरुवात झाली आहे. 2 चौकार 2 षटकार टोकलेत त्यानं. अवघ्या 5 बॉल मध्ये 21 धावा वसूल केल्या आहेत. 6वा बॉल, तोही डिक्लेअर स्ट्रोक. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला येतोय. 1 बाउन्स, सीमा पार, चौकार. आतिश मते ऑन फायर. 6 बॉल मध्ये 25 धावा. काय स्टार्ट केलीये, खतरनाक आक्रमक बॅटिंग करतोय. पुन्हा रिवर्स हायलाइट बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आतिश मतेच्या बॅट मधून आलेला रिव्हर्स स्वीपचा स्विच हिटचा लाजवाब फंटॅस्टिक स्ट्रोक षटकार. मार डाला. अक्षरशः आतिश मतेने 6 मार डाला. 31 धावा 7 बॉल मध्ये. अगदी क्रॅडिकल स्टार्ट, खतरनाक सुरुवात. जबरदस्त बॅटिंग करत असताना आतिश मते तुम्हाला पाहायला मिळते. अलंकार घरत यानं तब्बल 26 धावा आणि अजून एक चौकार की काय रिव्हर्स स्वीपचा येतोय. 26 + 4 30 आल्या या ओव्हर मध्ये. अलंकार घरत अतिशय महागडा या ठिकाणी ठरत असताना या दुसऱ्या ओव्हर मध्ये धावा आल्या 30 आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 42 या आकड्यावर.
खर तर या चिर्लेगावच्या मनीष मडवीनं मागच्या मॅच मध्ये चॅलेंजर चिर्ले टीम कडनं खेळत असताना 31 धावा खर्च केल्या होत्या. 31. आणि आता मात्र अलंकार करत याच चिर्लेगावचा आर्यन चिर्लेतून खेळत असताना 30 धावा खर्च करतोय. म्हणजे ही चर्चा होईल चिर्ले गावामध्ये की आज या गोलंदाजांना सपाटून मार बसलाय. अक्षरशः धावसंख्या 42 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 2 षटकांचा वाजवे खेळ समाप्त झाला. अजून 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. तिसरे षटक घेऊन येतोय गोलंदाज रोहित पाटील. आर्यन चिर्ले टीमचा गोलंदाज रोहित पाटील. समीर शेठ पाटील यांच्या खरं तर आर्यन चिर्लेला तुम्ही पाहताय. थोडीशी सुरुवात मी म्हणेन फलंदाजीने आपण बघितली तर धडाकेबाज केली, परंतु गोलंदाजांची अगदी खराब सुरुवात तुम्हाला पाहायला मिळाली या मॅच मध्ये. मागच्या 2 रात्रीमध्ये 50-60 धावा म्हटलं तर चांगली धावसंख्या म्हटली तर 8 धावा होत आहेत. पुन्हा रिव्हर्स स्वीप. वारंवार खेळण्याचा प्रयत्न, परंतु निर्दोष घरात आहे झेलखाली. चुकी करणार नाहीये. निर्दोष म्हटलं नाही, दोष त्याच्यामध्ये. त्या निर्दोषने टिपलाय झेल. समाप्त झालाय. इथे बॅट्समन आशिष मतेचा खेळ. आक्रमक फायर आग ओकत असताना बॅटिंग करतोय अतिश मते. सनी मात्री त्याच्या जोडीला पहिला बॉल फेस करेन. विकेट मिळाली रोहित पाटीलला. पहिल्या बॉलवर विकेट. रोहित पाटील कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय चिर्ले संघासाठी. ओ बीट झालाय. डिफेन्स करण्यास प्रवृत्त केलंय. कारण मी म्हणेन ज्या पद्धतीनं विचार बघितला तर पहिलाच बॉल थोडसा सुरक्षात्मक खेळण्याचा प्रयत्न केला बॅट्समन सनीनं. मात्र विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावला. डॉट बॉलची समाप्ती. पुन्हा एकदा रोहित पंचांना पार करून चेंडू फेकेल. ओ शॉर्ट पिच बॉल बाहेर निघाला. जास्त ऑफ स्टंप सोडून गेला. अवे फ्रॉम बॉडी. शरीरापासून फारच दूर गेल्यानंतर पंचांनी प्रशांत माली सरांनी व्हाईट बॉल घोषित केला. अतिरिक्त एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या 1 ने वाढली 43 या आकड्यावर. रोहित पाटील आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. अजून एक व्हाईट बॉल. पुन्हा एकदा ऑफ स्टंप सोडून गेलाय. पहिले 2 बॉल वाईट अगदी चांगले फेकले, त्यानंतर थोडी दिशा भटकली आहे. ऑफ स्टंपच्या अगदी बाहेरून चेंडू 2 गेले. व्हाईट बॉलचा इशारा केलाय. लाईन चांगली आहे खरं तर आपण विचार केला तर रोहित पाटीलची, परंतु थोडस अगदी ऑफ स्टंप सोडून जास्त प्रमाणात बाहेर जातोय, त्यामुळे व्हाईट बॉल येत आहेत. अगदी लोवर फुल टॉस चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु तोपर्यंत डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. चेंडू उचलतोय. एक सिंगल मिळेल. संघाची धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या 45 या आकड्यावर. पण अगदी तिसरा ओव्हर आणि 45 धावा म्हटल्या ना, तर आता या धावांचा जर तुम्ही विचार केला तर प्रोजेक्टेड स्कोर 90 वर जाऊ शकतोय. 18 ची सरासरी आहे आतापर्यंत. प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला तर 80-90 धावा होऊ शकतात, परंतु त्या धावा थांबवण्यासाठी रोहित मात्र प्रयत्न करतोय. अजून एक विकेट. विकेट नंबर एक महत्वाचा गडी आतिश मते मात्र 35 धावांवर होतोय झेलबाद.
बाद झालेत राधाकृष्ण सुरुंगपाडा टीमचे. आणि त्याचा विचार केला तर आर्यन चिर्ले संघाचा तिसरा ओव्हर सुरू आहे. रोहित पाटीलचं कौतुक करावं लागेल. बघा रोहित पाटीलनं आतापर्यंत जरी 2 वाईड बॉल फेकले ना, 2 विकेट प्राप्त केलेत आणि कुठेतरी आपल्या संघाला सावरण्याचं काम केलंय. संघाला सावरण्याचं काम केलंय या गोलंदाज रोहित पाटीलनं. 2 बाद 45. नवीन बॅट्समन येतोय वैभव तांडेल. वैभव तांडेल त्याच्यासाठी बॉल आडव्या पाटने केलाय. अगदी डीप विकेट ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन कडे चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. सिंगल कुठेतरी धावांना आता लगाम लावलाय. व्यत्यय अडथळा आणलाय मी म्हणेन या रोहित पाटीलनं. बघा पोपटी आलेली आहे. पोपटी कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आणि ही ओळख आहे राजेंद्र भगत साहेब, स्वर्गीय बाजीराव परदेशी अण्णा. खर तर यांनाही पोपटी खूप आवडायची. क्रिकेटची प्रचंड आवड. इथे मात्र येतोय चेंडू गलीच्या दिशेनं. हो जबरदस्त फटका सजवलाय. बॅटला हीज लागून चेंडू गेलाय गलीच्या दिशेनं. 4 धावांसाठी आपण इनॅक्शन मध्ये पाहू शकाल. बघा हलकस तटवलाय. कव्हर ड्राईव्ह केलाय. अगदी 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू धन 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 करत निघाला सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. नक्की स्वर्गीय बाजींना ज्यांना खूप आवड क्रिकेटची होती आणि एकदा का तिरंगा ट्रॉफी चालू झाली चार रजनीमध्ये 2, 3 किंवा 4 रजनीमध्ये पोपटीचा आस्वाद सर्वांना तो कुमार देतो. क्या बात आहे, क्या बात आहे. या आठवणी असतात राजेंद्र सर आणि त्या आठवणी निरंतर आपल्या स्मरणात का राहतात. ज्यावेळेला एखादा व्यक्तिमत्व चांगला कार्य करतो ना, आणि खास करून अशा आठवणी बघा अगदी दर्जेदार लज्जतदार अशी पोपटी तुम्हाला खायला मिळते. आणि या आपल्या ग्रामीण विभागामध्ये पोपटी म्हटलं ना तर ह्या आवडतं खाद्य आहे. बाजीराव अण्णा परदेशी यांची आठवण नक्कीच झाली तमाम आयोजकांना आमच्या. आणि आम्ही ज्या ज्या वेळी राजेंद्र सर तुम्ही आम्हाला आमंत्रित करतात कॉमेंट्रीसाठी ना, त्यावेळी आम्हालाही पोपटीचा आस्वाद मिळतो. खरं तर खास करून आज तुमचं कौतुक करेन मी. खूप चांगलं जेवण, मटणाचं जेवण हे कमी पाहायला मिळतं अनेक स्पर्धांमध्ये. आज मटणाचं जेवण सर्व आयोजन कमिटीनं आमच्या पूर्ण कॉमेंट्री बॉक्स, त्याचबरोबर लाईव्ह गुणलेखक, डीजे ऑपरेटर सर्वांना रुचकर जेवण मिळालंय. त्याबद्दल आयोजन कमिटीचं मी मन भरून कौतुक आणि आभार मान करतोय. बॅक टू क्रिकेट. 50 धावा धावफलकावर लागल्यात. वैभव ऑन स्ट्राईक तर गोलंदाज नंदनचा पहिला बॉल अगदी वाईडिश लॉंग ऑन कडे. क्षेत्ररक्षक आहे. सिंगल फक्त काढली जाते. 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या 51. षटक क्रमांक 4 सुरू आहे. 51 धावा. मगाशी देखील असंच झालं होतं ज्यावेळी चॅलेंज चिर्ले टीम बॅटिंग करत होता. 4 ओव्हरमध्ये 51 आकडा त्यांनीही गाठला होता. परंतु तदनंतर लास्ट ओव्हरमध्ये थोड्या धावा कमी आल्या आणि 64 धावांचं आव्हान ठेवलं गेलं. ही अगदी निर्दोष कडे जातोय. फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक उभा आहे. निर्दोष घरात 1 सिंगल धाव मिळेल. 1 धावेनं संघाची धावसंख्या 52. लास्ट बॉलवर रोहित पाटीलच्या चौकार आला, परंतु त्या अगोदर रोहित पाटीलच्या अगोदरचे बॉल खूप चांगले फेकले गेले. त्यानंतर आता हा 4था ओव्हर. नंदन ठाकोर आई बॉल स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. इथे सिंगल सहज पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न मात्र इथे पूर्ण झालाय. सुरेख रनिंग बिटवीन. पाहता पाहता या 2 धावाही पूर्ण झाल्या आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आता 54 या आकड्यावर. आयुष नारंगेकर कुठे असेल तरी या. आयुष नारंगेकर. हे जरा रन बघा. मागचा चेंडू काहीतरी डॉट आहे बघा. काय डॉट आहे. अगोदरचा बॉल डॉट आहे. बरोबर आहे. फक्त स्क्रीनवर 1 काउंट केले, परंतु इथे शॉर्ट पॉइंट कडे चेंडू जाईल. 1 सिंगल आता मात्र पूर्ण केली आहे. संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय 3 ओव्हर मध्ये 50 होत्या. या ओव्हर मध्ये आल्यात 4 म्हणजेच 54 धावा.
54 रन्स. किती लक्ष आहे बघा अक्षयचं देखील. म्हणजेच मैदानात नुसतं खेळायचं नाही तर मैदानामध्ये त्यांचे कान कॉमेंट्री कडे देखील आहेत. हे खास त्यांचं कौतुकास्पद काम आहे. एक सिंगल पुन्हा एकदा धावून पळून काढले आहे. 55 धावा धावफलकावर लागल्या. षटक क्रमांक 4 सुरू आहे. चौथ्या षटकातला लास्ट बॉल. कमालीची गोलंदाजी नंदनची आणि रोहितची झाली. या 2 ओव्हरमध्ये आता कुठेतरी धावसंख्या कमी आल्या. पहिल्या 3 ओव्हरमध्ये तुम्ही विचार केला ना तर 50 होत्या. म्हणजे 2 ओव्हरमध्ये 42 होत्या. 2 ओव्हरमध्ये 42 धावा होत्या. आता लास्ट बॉल बाकी आहे नंदन ठाकूरचा. फुल्लर लेंथ. पंचांचा वाईड बॉलचा इशारा. लेग स्टंप सोडून गेलाय बॉल. अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या आता 55 या आकड्यावर. 56 या आकड्यावर. 56 रन. लास्ट डिलिव्हरी. 1 टू गो. चौथ्या षटकातला शेवटचा बॉल. हवेमध्ये लॉफ्ट केलाय. इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक नाही कोणी. एका टप्प्यानं चेंडू सीमारेषा ओलांडतो. लास्ट बॉलवर तब्बल 5 धावा आल्या एकूण आणि 5 धावेने तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचली आहे एकूण 60 या आकड्यावर. मी संतोष भगत यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते स्वरांश इव्हेंटचे मालक ज्यानं या स्पर्धेला जो काही फायर अर्थात जे काही डेकोरेशन ज्यांना ते एक नामांकित इव्हेंटचे मालक स्वप्नील पाटील कळमुसरी यांचा सन्मान करायचा आहे. आणि बगीचा हिरवागार हे ज्यांचं फेमस गीत असे स्वप्नील पाटील. आपण व्यासपीठावर पाहताय सन्माननीय प्रशांतजी ठाकूर अर्थात शिवसेनेचे एक युवा नेतृत्व, अमेय लॉजिस्टिकचे कर्मचारी आणि व्यवसाय क्षेत्रामध्ये ज्यांचे केकचे दुकान आहेत असे प्रशांत ठाकूर यांना विनंती करेन की आपलाही सन्मान स्वीकारायचा आहे. तदनंतर चिरनेरगावचे माजी लोकनियुक्त सरपंच संतोष चिर्लेकर साहेब यांचे सुपुत्र चिर्लेकर मसाल्याचे प्रोपायटर संदेशजी चिर्लेकर यांनाही विनंती करेन की आपलाही सन्मान आपण स्वीकारायचा आहे. नक्कीच राजेंद्र सर आपण पाहतोय पाहुण्यांचा आदरातिथ्य सत्कार होताना. ते मात्र कॅच आहे. ओ माय गॉड. नो बॉल. कॅच मात्र ड्रॉप आहेत. एकूण 3 धावा. संदेश चिर्लेकर यांना आपण पाहतोय. खर तर मसाल्याची गिरण म्हणून फेमस आहे या चिरनेर गावामध्ये. चिर्लेकर मसाले मेल. चिर्लेकर मसाले आज आपण पाहतोय उद्योग त्यांचा अगदी नावारूपाला येतोय. त्यांचे इथे शुभ सन्मान होते. संदेशजी चिर्लेकर आपलं मनापासून स्वागत आणि आभार मानतोय. खरं तर आम्ही देखील त्या मसाला मिल मध्ये येतो. एक स्वादिष्ट आगरी मसाला म्हटलं तर फेमस आणि त्या मिल मध्ये आम्ही दरवर्षी न चुकता येत असतो आणि त्यांचं इथे संदेशजी चिर्लेकर यांचं इथे शुभ सन्मान झालंय. जाऊया बॅक टू क्रिकेट. इथे चांगलं क्षेत्ररक्षण. फ्री हिटचा बॉल होता. तिथे मात्र 1 धाव आली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 64 आकड्यावर. फुलटॉस. फुलटॉस बॉल. अजून एक बीमार आणि तिथे मात्र 2 बीमर फेकल्या कारणानं गोलंदाजाला व्हावं लागेल. या मॅच मध्ये बाद धावा येतील. अजून एक षटकार. एकाहत्तर धावा. 71 रन्स ऑन स्कोर कार्ड. 5वा लास्ट शेवटचा ओव्हर सुरू असताना गोलंदाज साईनाथ मात्र खराब कामगिरी करतोय. रोहित आणि नंदननं थोडी चांगली कामगिरी केली होती परंतु तदनंतर साईनाथ आला. साईनाथ ठाकूर देखील महागडा होतोय. त्याला बाद करण्यात आला. या ओव्हर मध्ये 2 बीमर फेकले. न्यू बॉलर प्रशांत येतोय. हाई स्ट्रेट ड्राईव्ह वाईडिश लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक वेगाने एका टप्प्याने चेंडू उचलेल फेकेल.
नेक्स्ट मॅच विनर वर्सेस विनर नक्कीच आपण पाहणार आहोत. इथे मात्र एक सिंगल कंप्लीट केली आहे. विनर वर्सेस विनर असा सामना होईल. गावदेवी दिघाटी संघाचा संघनायक आणि सोन्या स्पोर्ट्स भोम आणि गावदेवी दिघाटी टीमच्या कॅप्टन्सना विनंती आहे की टॉस साठी यायचं आहे. शेवटचे 4 बॉल्स बाकी आहेत या इनिंग मधले, त्यामुळे टॉस होणं इनिंग ब्रेक मध्ये अनिवार्य आहे. नाहीतर या स्पर्धेचा नियम तुम्हाला माहीतच आहे. उपस्थित असणाऱ्या संघाला टॉस विन दिला जातोय. सगळंच काही या स्पर्धेमध्ये. हो, पुन्हा एकदा स्ट्रेट व्ही शेप न खेळला जातोय सातत्यानं. इथे चेंडू झालाय फरार. वाईडिश लॉंग ऑफला बॅट्समन वैभवच्या पाठ मधून आलाय लाजवाब चौकार. अजून एक नो बॉल. चिर्लेकरांना झालंय काय असं म्हणावं लागेल. किती नो बॉल बिमर फेकलेत. नो बॉल 1+1. यस, एकूण 2 धावा. गोलंदाजांची उणीव आहे असंच आर्यन चिर्लेकडे पाहता तुम्हाला लक्षात येते. 5 बॉलर वापरलेत. हा 6वा बॉलर वापरलाय. तोही डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं फ्री हिट वर लगावलाय हा खणखणी षटकार. काय संगीत ऐकायला मिळत आहेत. या अगोदर काय आगला वेगळा संगीत, आता मात्र डायरेक्ट महापूजा सत्यनारायणाची. धावसंख्या जाऊन पोहोचली 84 आकड्यावर. 84 रन्स. स्पर्धेतला सर्वात जास्त धावसंख्येचा स्कोर तयार झालाय. आता तिसरी रात्र आपण पाहिली तर एवढा स्कोर झाला नाही या मैदानावर. अजून 2 बॉल्स बाकी आहेत. सोन्या स्पोर्ट मोठे भीमचा कर्णधार आलेला आहे. गावदेवी दिघाटी संघाचा कर्णधार टॉस विन साठी या. हो, हा बॉल खोलात फेकला होता. ही गोलंदाजी का झाली नाहीये. तमाम चिर्ला टीमच्या समर्थकांना प्रश्न पडला असेल. आता इथे स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. फलंदाज लास्ट बॉल आहे. हजेरी लावलीच नाही तर स्पर्धेचा नियम. दिघाटी संघ माहित आहे ना. शेवटचा बॉल. अंतिम शेवटचा चेंडू. सचिन ताडेल लास्ट बॉलवर. ओ इथे अजून खराब क्षेत्ररक्षण. चिर्ले टीम कडनं वारंवार खराब क्षेत्ररक्षण आणि तिथे मात्र आलाय शेवटच्या बॉलवरही चौकार. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली 89 या आकड्यावर. टॉस सोन्या संघ. सोन्या स्पोर्ट. काय निर्णय. सोन्या स्पोर्ट्स भोम Fielding. याच्याकडनं टॉस जिंकलेला आहे आणि नाणेफेकीचा निर्णय लागल्यानंतर त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. चला यानंतर बघा आमच्या स्पर्धेसाठी सडल हाताने मदत करणारे या व्यासपीठावर असणारे मान्यवर उपस्थित. संतोषजी ठाकूर साहेबांकडनं 5,000 रुपये शिवसेना तालुका प्रमुख संतोषजी ठाकूर साहेब, तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि त्याचबरोबर चिरनेर गावचे सरपंच साहेब
भास्कर शेठ मोकल साहेबांकडनं 5,000 रुपये. क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या दोन्ही व्यक्तिमत्वांसाठी. प्रत्येकी 5,000 रुपयाचं आम्हाला आर्थिक योगदान. याच दरम्यान सोन्यास्पोर्ट मोठे संघाचे जे खेळाडू आहेत त्यांनी मंचकाच्या डाव्या बाजूला यायचं आहे. सगळ्यांना विनंती केली जाते मोठे भूम संघाच्या खेळाडूंना व्यासपीठाच्या डाव्या बाजूला उपस्थिती दाखवायची आहे. विजयाकरता करायचे आहेत एक चेक. 90 धावा. माजी सरपंच आदरणीय संतोषजी चिर्लेकर यांचे सुपुत्र संदेशजी चिर्लेकर, मसाल्याचे प्रसिद्ध उद्योजक आणि मसाले मिल त्यांची आपल्याला पाहायला मिळते. तर अर्थात त्यांच्याकडनं 3,000 रुपयाची आर्थिक मदत आलेली आहे. त्यांचेही मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. स्पर्धेकरता हे पुरस्कर्ते आहेत आणि हे पुरस्कर्ते अतिशय गरजेचे आहेत कारण एवढी मोठी स्पर्धा खेळणं सोपं नाही आहे. अलंकारदादा परदेशी असतील, हेमंतदादा परदेशी असतील, अमर परदेशी असतील, हे परदेशी बंधू अगदी टोळ्यात तेल घाऊन या सामन्याकडे बघायला मिळत आहेत. रवींद्रजी भगत, राजेंद्रजी भगत, घनश्यामजी पाटील असतील, संतोषजी भगत असतील, या सर्वांचं अगदी काटेर आणि किशोर केणी असतील, हे सगळे जण अगदी काटेकोरपणे या स्पर्धेकडे बघताना दिसत आहेत. कोणाला काय हवं, कोणाला काय नको, अगदी वेळेला देखील लक्ष आहे. कारण वेळेचं चालतं बोलतं घड्याळ जर कोणाच्या हातात असेल तर ते अलंकार दादाच्या हातात आहे. अगदी चाबूक शॉट नेहमी खेळत असतात. मग समालोचकांना देखील अगदी तंबी दिली जाते की तुमचं लक्ष असलं पाहिजे आणि बरोबर आहे ते म्हणा. प्रचंड मोठी करडी शिस्त. तिरंगा चषक 2026 मध्ये आपण 11व्या पर्वात आहे आणि त्याचा आम्हाला नक्कीच गर्व आहे. विजयाकरता करायच्या 90 धावा. प्रत्येक चेंडूवर प्रहार करावा लागेल. आर्यन स्पोर्ट चिरला संघ देखील ताकदवान आहे, परंतु 30 चेंडू आणि 90 धावा म्हटलं तर प्रत्येक चेंडू गणिक मनीष सर 3 धावा करावे लागतील तरच कदाचित हा निभाव लागेल. वाटते तितकं सोपं नाही आहे. मी मगाशी एका स्टेटसला बघितलं होतं की ISPL ला जे चेंडू वापरलेत ते चेंडू MRI च्या पद्धतीचे होते. त्यामुळं ते जर चेंडू प्रत्येक स्पर्धेमध्ये आले तर गोलंदाजांना समान ज्ञान मिळेल आणि फलंदाजांना रिव्हर्सर खऱ्या अर्थाने MRI च्या चेंडूवर फक्त पार द्यायचे. मग ISPL ला ते चेंडू वापरले गेलेत अशा पद्धतीने. ते जर चेंडू प्रत्येक स्पर्धेमध्ये वापरले गेले तर गोलंदाजांना न्याय मिळेल. कारण प्रत्येक षटकामध्ये 30 धावा 35 धावा ह्या कुठून काढल्या जाऊ लागल्यात आणि एखादा गोलंदाजचं करिअर देखील उद्ध्वस्त होताना आपण पाहिलंय. त्यामुळं जर ते चेंडू आले तर मात्र काही खरं नाही आहे. मग फलंदाजांवर देखील अंकुश मिळेल आणि पूर्वीचे सुगीचे दिवस येतील. जसे आता गॅसचा तुटवडा झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला चुलीवर कुऱ्या कुठं आहेत या शोधायला लागल्यात. कुऱ्यांचे भाव वधारलेत आणि कुऱ्या म्हटलं तर या परिसरामध्ये नक्कीच चिरनेर आणि कळंबुसऱ्याच्या डोंगरावर फार काळ त्यावेळी आपल्या महिला भगिनी यायला दिसायच्या. येस. ओ पहिला चेंडू राहिला प्रहार, वारावर प्रतिवार, हल्ल्याला प्रति हल्ल्याचं उत्तर दिलाय. इट्स अ माइटी षटकार. अक्षय पाटील ऑन फायर. पहिला तडाखा दिलाय. गोलंदाज आहे सनी मात्रेला. चोपलाय. ऑफस्टंपच्या बाहेर दिशाहीन चेंडू दशा बघायला मिळतीये. इट्स अ वाईट डिलिव्हरी. 7 धावा धापटलावर. रिव्ह्यू घेतलाय गोलंदाजाच्या माध्यमातून. येस, पंच इथं रेडी आहेत. वाईट करता रिव्ह्यू आहे गोलंदाजाच्या माध्यमातून.
बघायला मिळते, दशा बघायला मिळते गोलंदाजाची. अक्षय पाटील ऑन स्ट्राईक. फटका फसलाय, अर्धवर्तुळाच्या बाहेर प्रोटेक्शन आहे तिथं आणि वज्रमुठी झेल कैस झालाय. 17 नंबरची जर्सी झेल पकडतीये. नाव आहे वैभवनं झेल पकडला आणि खेळ समाप्त झालाय. अक्षय पाटील बॅक टू द डगआउट. फलंदाजांना अगदी बुलडोजर रूपी फलंदाजी करावी लागेल. सुरुंगपाडा संघाच्या गोलंदाजावर प्रहार करावे लागतील. सुरुंग लावावं लागेल प्रत्येक गोलंदाजावरती. परंतु घडलंय काय, एक षटकार मारणारा मात्र अक्षय पाटील मैदानाच्या बाहेर पाठवून दिलाय. गोलंदाज आहे सनी मात्रे. चांगल्या लाईन लेंथवर गोलंदाजी करतोय आणि ज्या खेळाडूची नेहमी चर्चा असते, चिरला संघ म्हटलं तर तो निर्दोष करत आलाय. परत तो आलाय, परंतु त्याला आता चांगली कामगिरी करावी लागेल, दमदार कामगिरी करावी लागेल आपल्या संघाकरता. हाफ ट्रॅकरचा चेंडू फेकून द्यायचा होता, बरोबर भन्नाट वेगावर गिरफ्तार केलाय. निर्दोषला देखील चेंडू जातोय तो निर्धाव. हे निर्धाव चेंडू घातक सिद्ध होतील आर्यन चिर्ले करता. दबाव वाढत चाललाय प्रत्येक चेंडू गणिक. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला 3 धावा करायच्या आहेत. ब्लॉक कॉलचा चेंडू तेवढ्या ताकदीनं निर्दोष खणून काढलाय, परंतु त्याला माहिती आहे सिंगल धाव मिळेल, तिथं प्रोटेक्शन आहे. वैभव तिथं झपकन चेंडूवर येतो, एकच धाव सिंगल मिळेल. 17 नंबरची जर्सी सध्या तरी खतरा म्हणून झाली आहे चिरला संघ करता. सिंगल धावाने फरक पडत नाहीये. सनी मात्रे वर जो विश्वास टाकलाय ना सुरुंगपाडा टीमनं, तो खरंच जबरदस्त आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक षटकार खाल्लाय, परंतु चांगल्या लाईन वर परत तो अक्षयला परत पाठवलाय. आता मात्र सलामीवीर अर्थात प्रशांत घर स्ट्रायकेंडकडे आलाय. 8 धावा धावपटल्यावर आपण पाहू शकाल ऑफटमच्या काहीसा बाहेरचा चेंडू आणि नक्कीच प्रशांत माळी सरांनी इट्स अ बाईट डिलिव्हरी म्हणून घोषित केलाय. आणखी एक धावपटल्यावर पाहू शकाल मनीष सर सांगतायत धावपटल्यावर पाहू शकाल 9 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. अक्षय पाटील डगआउट मध्ये विश्रांती घेताना दिसेल. घातक फलंदाज नाराज झालाय. आणखी एक रिप्ले ऍक्शन दाखवली जाते. पुन्हा एकदा जमिनीला समांतर हात करत प्रशांत माळी सर सांगतायत इट्स अ वाईट डिलिव्हरी. 10 धावा धावपटल्यावर खरं तर सिंगल डबल धावांना क्रिकेटमध्ये महत्व आहे, परंतु सध्या तरी षटकार आणि चौकारांची आतषबाजी करावी लागेल चिर्ले संघाच्या फलंदाजांना. ब्लॉक कॉलचा चेंडू तेवढ्या ताकदीने लोअर फुलटॉस डिलिव्हरी झाले, कन्वर्ट केलंय त्यानं. हे समीर पाटील सरांच्या माध्यमातून आर्यन स्पोर्ट संघाचे जे पॅकर आहेत त्यांच्या वतीनं मॅन ऑफ द सिरीज करता जी बाईक बघू शकता आपण, ती आम्हाला पुरस्कृत केली गेली, त्यांचंही मनापासून धन्यवाद मानेन. फटका फसलाय, फटका पुन्हा एकदा फसलाय, परंतु तिथं झेल होऊ शकत नाहीये. नो मॅच लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि चेंडू फरार देखील झालाय. 1 बाउन्स सीमारेषे बाहेर चौका. केंद्रकर साहेबांचा खरंच बॅरिस्टर ए आर अंतुले साहेबांच्या नेतृत्वाखाली या रायगड जिल्ह्यामध्ये तर नव्हे तर इंटकच्या माध्यमातून परदेशी देखील आपली ख्याती पसरवली आहे. असं दमदार नेतृत्व अर्थात त्यांच्या माध्यमातून शेलघर गावामध्ये देखील मोठ्या ट्रॉफीचं आयोजन केलं गेलंय. तिथं देखील बाईकचं शोरूम बघायला मिळेल शेलघरच्या मैदानावर. पहिल्या दिवशी त्यांची उपस्थिती आपण पाहिली आहे. उद्घाटनीय देखील त्यांच्या हातमा पवित्र शुभहस्ते केलं गेलंय. या तिरंगा चषकामध्ये नक्कीच त्यांचंही मोठं योगदान असतं. असं व्यक्तिमत्वांचा आवाज आपण या गाण्यांच्या स्वरूपात त्यांची कारकीर्द पाहिली आहे. जाऊया मैदानाकडं. नवीन गोलंदाज आलाय आतिश मध्ये, ज्यानं आतषबाजी केली होती. 35 धावांची खेळी केली होती पूर्वार्धामध्ये. घातक बरसला होता गोलंदाजांवर, मात्र आता
तो काय गोलंदाजी करतोय बघणं गरजेचं असणार आहे. पहिला चेंडू प्रहार केला परंतु अर्धवर्तुळाच्या आतमध्ये स्वतःच्या फॉलोथ्रीमध्ये झेल पकडला जाईल. यस, आतिश मध्ये न झेल पकडलाय आणि फलंदाज बाद होईल. जो सलामीला आला होता तो आहे प्रशांत. बॅक टू द पॅव्हिलियन. दोनशे 220 धावा देखील चेस केल्या गेल्यात आणि मुंबई इंडियन्सनं आपला जो पहिला डाव भूताचा असतो ना तो एकदा खोटं साबित केलंय आणि 220 धावा चेस देखील केल्यात. रोहित शर्मा फॅन प्रचंड खुश. 15 धावांवर 2 बळी टिपले जात आहेत आणि करकचून ब्रेक आवडले गेलेत. फलंदाजीवर फास आवडला गेलाय. आता धावा तरी किती करायच्या आयपीएल मध्ये असा प्रश्न पडलाय. काल देखील 200 धावा क्रॉस झाल्या आणि अंडर प्रेशर मध्ये तो सुपडा साफ केलाय गोलंदाजांचा. आतिश मध्ये पुन्हा एकदा भरधाव वेगानं. वा, सुपर गोलंदाजी आहे. काय भन्नाट वेग आहे या मैदानावर. ही सुरुंगपारा एक्सप्रेस तुफान धावताना दिसतीये, सुसाट धावतीये. आतापर्यंत 2 चेंडू फेकले, दोन्ही चेंडू निर्धाव फेकलेत, एक विकेट मिळवली आहे आणि आता नवीन जो आलाय नंदन ठाकूर याला देखील शांत ठेवलाय. परंतु आता शांत राहून चालणार नाहीये. 90 धावा चेस करायचे आहेत आणि आक्रमण करावं लागेल. वाह, फटका क्लास आहे कारण हा फलंदाज खास आहे. फेकून दिलाय अफलातून षटकार. सुप्रिया प्रशांत ठाकूर महाराष्ट्र पोलीस यांच्या वतीने देखील या स्पर्धेकरता रोख रक्कम 2000 रुपयाची देणगी आली आहे. त्यांचंही मनापासून आभार. नंदन ठाकूर ऑन फायर. पहिल्या चेंडूवर प्रहार दिलाय. आतिशला ढगात पाठवलाय. या षटकाराने धावसंख्या झपाटली गेली. 21 धावा पडल्यावर आपण पाहू शकाल. आणखी रिप्ले ऍक्शन. त्याही पेक्षा लांब 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 दूर फेकून दिलाय. ग्रीन बॉलला मारून मारून लाल गुंजाल. ईश्वतेला सांगून चाललाय नंदन ठाकूर, बाज होगा तू अपने घर पे, बाज होगा तू अपने घर पे. बात अगर मेरी टीम के ऊपर आई ना तो तुम्हारे किसी भी गेंदबाज को नहीं छोड़ूंगा. बख्शा नहीं जाएगा. नंदन ठाकूर ऑन फायर. सुपर फटकेबाजी बघायला मिळतीये. आपल्या करता चेंडू इनर एज लागली का? यस. आणि नंदन ठाकूर बॅक टू द पॅव्हिलियन. झेल पकडलाय स्वतः कर्णधार आहे आणि अगोदर 2 फटके खाल्ल्यानंतर आतिशला कोणत्या पद्धतीवर चेंडू टाकायचे होते ते सांगितलं आणि अचूक जाळ्यात फोडलाय नंदनला. आल्या आल्या फटका मारण्याचा प्रयत्न आणि बेसावत राहिलाय. सुपर सुपर कॅच ऑफ द नाईट. सुपर. आतिश मध्ये करता जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. वाह.
अफलातून बंधन झुगारून खेळ करतोय आतिश मध्ये. 2 षटकार खाल्ल्यानंतर देखील हार मानायला तयार नाही आहे, कारण हार फक्त आम्ही हारवाल्याच्या दुकानातून मागायला जातो. कारण आम्हाला माहिती आहे आम्ही परमेश्वरासमोर जिंकू शकत नाही आहे. आणि काय जबरदस्त खेळ बघायला मिळतोय. सुरंगपाडा विपक्ष चिरले दोन्ही संघ ताकदवान आहेत, एकमेकांविरोधीची लढाई लढतायत. 90 धावाचं लक्ष जरी असलं तरी उत्तर दिलं गेलंय. नंद ठाकूर एकट्यानं उत्तर दिलंय, परंतु आता निर्दोष गरजची वेळ आली आहे. 27 धावा धापटलावर 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. फटका आणखी एक फसलाय, फसवलाय, स्लोअर डिलिव्हरी केली. झेल सुटलाय, झेल सुटलाय. सोपा साधा झेल सोडलाय. नाराज आहे सचिन तांडे, स्वतः कर्णधार नाराज आहे. या क्षेत्ररक्षकावर झेल सोडलाय. या सचिन तांडेलनं झेल सोडलाय, स्वतः कर्णधार नाराज करतोय या गोलंदाजाला, अर्थात आशिष मतेला. अलंकारपेठ फटका खेळला, उचलेल फेकेल. तद्वत 5 नंबरची जर्सी, एकच सिंगल धाव मिळते. सिंगल धावाने फरक पडत नाही आहे. सुरंगपाडा संघ फक्त मोठे फटके अडवण्याकरता सिद्ध झालाय. आशिष मतेला देखील तीच वॉर्न गेलंय. 28 धावा धापटल्यावर आपण पाहू शकाल. शॉर्ट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न होता, मोठा फटका गळाला लागणार नाही आहे, मोठा फटका यायला पाहिजे होता. हाफ डेकरचा चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावर मारणं गरजेचं होतं. धावा येताना दिसत नाही आहे. बॉडी लँग्वेज थंड पडली चिरले संघाच्या फलंदाजाची, अर्थात फलंदाज आहे रोहित पाटील. फुलटॉस डिलिव्हरी, तेवढ्या ताकदीनं चेंडू पाठवलाय आणि नक्कीच जाईल चेंडू सीमा आरशे पलीकडे. 5 नंबरची जर्सी काही करू शकत नाहीये. चेंडू 4 धावांकरता फरार देखील झालाय. बत्तीस धावा धापटलावर आणि हा नक्कीच वाईट डिलिव्हरी घोषित केला गेला. क्वालिफाईड पंच प्रशांत माळी सर तिथं दिसत आहेत, प्रतीक घरत सर आहेत आणि सँडी सर देखील. एक तिन्ही दिग्गज पंच आमच्या सोबत जोडले गेलेत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून चांगले निर्णय देखील येताना दिसत आहेत. पुन्हा एकदा स्लोअर बनचा वापर केलाय देखील लेग स्टंपच्या बाहेर आणि म्हणून दंडित केलं गेलंय. आणखी एक वाईट डिलिव्हरी. आशिष मते थोडा नाराज आहे, स्वतः एन्जॉय करतोय परंतु सामना लांबवला जातोय म्हणून सचिन तांडेल नाराज आहे. चौतीस धावा धापटल्यावर आपण पाहू शकाल 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही बराचसा पल्ला गाठायचा आहे. अजूनही 56 धावांची गरज आहे. ब्लॉकलचा चेंडू तेवढ्या ताकदीने खळदून काढलाय परंतु सिंगल धाव असेल. निर्दोष गरज देखील त्याला माहिती आहे. स्ट्राईक स्वतःकडे राखली आहे त्याने खरंही, तो मोठे फटके मारण्याकरता त्याला देखील सज्ज व्हावं लागेल. एक चेंडू या षटकातील अजूनही शेष आहे. आशिष मतेच्या या षटकातील यापुढची लढत आपण लगेचच रेडी राहायचंय. जबरदस्त वेगवान चेंडू, बॉडीचा वेध घेतलाय, शरीराचा वेध घेणारी गोलंदाजी. 3रं षटक संपतंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धापटल्यावर आपण पाहू शकाल 35 धावा धापटल्यावर. अजूनही 55 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 55 धावा. अशक्यप्राय असं आव्हान आहे, पण तो क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत शक्य किंवा अशक्य हे आपण बोलू शकत नाहीये. फक्त क्रिकेटच्या पटलावर आम्ही प्रेडिक्शन करू शकतो. नक्कीच प्रवीण सर, खरं तर चिर्ले संघ मैदानावर खेळतोय आणि या चिर्ले गावचे आकाश घरत जेकी दादा देखील या मॅचचा आनंद घेत आहेत, शुभेच्छा देत आहेत. या तिरंगा चषकाला खूप चांगली स्पर्धा आज चिर्ले गावचे 2 संघ एकंदरीत या मैदानावर खेळताना पाहायला मिळाले. आकाश घरत, जेकी दादा, तुमच्या गावचे 2 संघ, तुमचंही हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच एमआरआयच्या चेंडूवर सदिच्छा चिर्ले संघाचा जो यष्टीरक्षक होता, आता नाव मला आठवलं, सुधाकर मडवीचं, यांनी अर्धशतक ठोकलं होतं वशिडीमध्ये. एमआरआयच्या चेंडूवर ते देखील अगदी यष्टीला चिटकून थेट उभे राहायचे आणि काय अफलातून
यष्टिरक्षण करायचे. ते सिनियर मोस्ट खेळाडू देखील सामना पाहत असतील. 55 धावांची अजूनही करत आहे सचिन तांडेल. पहिल्या चेंडूवर प्रहार दिलाय, मार दिलाय, परंतु घासत चाटत पुसत जमीनला सीमारेषा पाड, सीमारेषा फाडली गेली, चौकार. रोहित पाटीलने चौकार ठोकलाय. आतापर्यंत हा दुसरा चौकार असेल. 9 धावांवर खेळतोय. 4 चेंडूचा खेळ त्यांनी केलाय. ब्लॉकॉलचा चेंडू खोदून काढलाय सचिन तांडेलचा. एकच धाव मिळेल. निर्दोष गरजला देखील माहिती झालंय की मोठे फटके मारल्याशिवाय पर्याय नाही आहे, म्हणून सिंगल धावा फक्त स्ट्राईक रोटेट करण्याकरता केल्या जात आहेत. मोठे प्रहार करावे लागतील. सचिन तांडेलवर प्रहार करावे लागतील. कर्णधारावर आक्रमण करावं लागेल. निर्दोष गरज 10 चेंडू आणि अजूनही 50 धावांची गरज आहे. उत्तरार्ध चालू झाला तेव्हा 3 प्रत्येक चेंडूमध्ये धावा करायच्या होत्या. आता मात्र 5 धावा करायच्या आहेत. अशक्य पर्याय आव्हान आहे, परंतु खेळ आहे, क्रिकेट आहे, कधीही रंग बदलू शकतोय. फटका क्लास आहे आणि नक्कीच दाखवलाय तडाखा. ताकद, नजाकत आणि टायमिंगचा अनोखा त्रिवेणी संगम इज इक्वल टू षटकार. अप्रतिम, लाजवाब लाजवाब शॉट. जबरदस्त फटका. पुन्हा एकदा सीमारेषा पलीकडे चौकार. गरज साहेब आमचे आधारस्तंभ, आमचे गुरुवर्य आणि या गावावर ज्यांचं विशेष प्रेम राहिलं ते आमच्या या काँग्रेस पक्षाचे तारणहार, ज्याने ज्या पक्षाला नवसंजीवनी दिली, ते सन्माननीय रायगडचा ढाण्या वाघ, गोरगरिबांचा कैवारी आणि सध्याच्या घडीला सर्वात दानशूर नेता म्हणून या संपूर्ण रायगडमध्ये परिचित आहेत. स्पर्धा कुठल्या पक्षाची आहे, कुठल्या समाजाचे हा विचार न करता प्रत्येकाला पाठबळ देणारा नेता म्हणजे महेंद्र शेठ घरत यांच्या वतीनं या स्पर्धेला रोख रक्कम 1 लाख रुपयाचं आर्थिक पाठबळ आलंय. मनाच्या अंतकरणापासून आम्ही त्यांचंही आभार मानतोय. समीर शेठ पाटील, आर्यन चिरलेचे सर्वेसर्वा यांच्याकडनं मालिकेसाठी बाईक. प्रवीण सर. 7 चेंडू 40 धावा. वा, भवऱ्यासारखा चेंडू गर्रकन फिरवला आणि मला वाटतं फलंदाज मैदानाच्या बाहेर येताना दिसेल. इनर एजच्या स्वरूपात खेळ पकडलाय आणि आणखी एक धक्का दिला गेला. बॅक टू बॅक दुसरा धक्का. पकडलाय. सहा चेंडू 40 धावांची गरज आहे. समीकरण हार्ड आहे, परंतु प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. पहिल्या चेंडूवर जर षटकार आला तर मात्र काहीतरी घडू शकेल. पहिला चेंडू मॅच डिसाइडेड असेल. चेंडू सोपवलाय. शेवटचा हाणामारीचं षटक कोणाकडे असेल. याच्यानंतर मोठे भूम विपक्ष दिगाडी दोन्ही संघांनी रेडी राहायचंय. जास्त वेळ न दवडता लगेच मैदानावर हा सामना संपल्या मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.
6 चेंडू 40 धावा आणि षटक सोपवलाय सचिन दांडेलनं. सार्थक म्हात्रेच्या या गोलंदाजाकडे स्ट्रायकेनकडे आता मात्र असेल रोहित पाटील. पहिला चेंडू अगदी वेगवान चेंडू परंतु ऑफस्टंपच्या खूपच बाहेर म्हणून दंडित केलं प्रशांत बाळी सरांनी. इट्स अ वाईट डिलिव्हरी. 6 चेंडू 39 रोहित पाटील स्ट्रायकेनकडे आहे. पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा नक्कीच रोहित पाटील प्रयत्न करेल. फटका जबरदस्त आहे परंतु तिथं प्रोटेक्शन आहे. सिंगल धाव मिळेल. सिंगल धावने फरक पडत नाहीये. सुरुंगपाडा संघ तेच करताना दिसेल. मोठे फटके अडवण्याचा प्रयत्न आहे आणि आपल्या गोलंदाजाला संरक्षित करण्याचा प्रयत्न आहे. खास करून म्हात्रे नावाच्या गोलंदाजाला संरक्षित करण्याचा प्रयत्न आहे. सार्थक म्हात्रेला संरक्षित केलं गेलं पहिल्या चेंडूवर. आता मात्र समीकरण बिघडले. ऑनस्क्रीन आपण पाहू शकाल 5 चेंडू आणि आता 38 धावांची गरज आहे. खूप मोठा पल्ला पार पडायचा आहे परंतु बॅटच्या रडारवर चेंडू येऊ देत नाही. बॅट गोपनीसारखी फिरली खरी आहे परंतु वेग काढला होता. सार्थक म्हात्रे हा चतुर आणि चाणाक्ष गोलंदाज आहे. अगोदर हेरलो होतं प्रत्येक चेंडू प्रहार करण्याच्या नादात फलंदाज असेल अर्थात रोहित पाटील. नंतर जो महेश आहे तो देखील तेच करताना दिसेल म्हणून चेंडूचा वेग काढला. सिंगल धाव मिळतीये. एकच धावने फरक पडत नाहीये. आता मात्र 4 चेंडू 37 धावा. अप्परकट लगावली आहे परंतु तिथं चेंडू फरार होईल का. आउटफील्ड फास्ट आहे परंतु तिथंही चेंडू अडवलाय. सिंगल धाव आणखी एक मिळतीये. कमालीचं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. गोलंदाजी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या जोरावर आर्यन स्पोर्ट चिरला संघाला मात्र करकचून ब्रेक लावलेत या सुरुंगपाडा टीमनं. आणखी एक तडाखा देण्याचा प्रयत्न करतो. तिथं प्रोटेक्शन आहे परंतु चेंडू अडवलाय. सुपर क्षेत्ररक्षण सुपर थ्रो मध्ये आला खरा परंतु सिंगल धावच असेल. आता मात्र गुडघे टेकलेत आर्यन चिरले संघानं कारण समीकरण आता जड होऊ लागलंय. 2 चेंडू आणि विजयाकरता करायचे आहेत 35 धावा. 90 धावांचा जो उच्चांक होता हे आव्हान नंदन ठाकूरनं प्रतिकार केला. निर्दोष गरजनं प्रतिकार केला खरा परंतु त्याला मोलाची साथ देताना दिसत नाहीये फलंदाज. स्वतःच्या पॉलिट्रीमध्ये चेंडू पकडला जाणार नाहीये. सार्थक मात्र प्रयत्न करत होता परंतु शेवटच्या क्षणी एक धाव पकडण्या परंतु डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. सिंगल धाव मिळते. आणखी एक 56 धावा धापटल्यावर पाहू शकाल. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1 चेंडू आणि 34 धावा. खूप मोठं अंतर आहे. फटका क्लास आहे. फेकून दिलाय. इट्स अ बिग हिट. षटकार. विकेट मिळवले. 3 उत्कृष्ट झेल देखील टिपले म्हणून या सामन्याचा सर्वोत्तम खेळाडू ठरलाय आतिश मध्ये सुरुंगपाडा टीमचा. त्याला विनंती असेल आपण एवढं आपली ट्रॉफी कलेक्ट करायची आहे. जशी मॅच संपेल मोठे भाऊ संघानं नक्कीच मैदानाचा ताबा देखील घेतलाय आणि या पुढचा आवाज ऐकू शकाल. मॅनफॉर्म ओवले गावचा तारा अर्थात रिव्हॉल्व मात्रे सरांचा आपण आवाज ऐकू शकाल.